नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान आणि ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या महासंगम एपिसोडमध्ये काय झालं हे आपण पाहूयात. सायलीने गिरिजाला लग्नासाठी खूप सुंदर असं तयार केलेलं असतं. आता इकडे प्रिया काळजीमध्ये असते की आउट हाऊसमध्ये नक्की कोणीतरी आहे. तसं ती उर्वशीला विचारते, पण उर्वशी तिला म्हणते, अगं फोकस कशावर करायचं आहे आपल्याला, गिरिजा आणि रुद्रचं लग्न होऊ नाही द्यायचं. तू काय नको ते घेऊन बसली आहेस. आणि त्या आउट हाऊसमध्ये ना कोणी नाही आहे, अडगळीची खोली आहे ती. सावीलाही खूप टेन्शन आलेलं असतं. जसं आपलं प्लॅनिंग आहे तसं घडेल ना गं. तेव्हा उर्वशी म्हणते, हो मी आत्ताच कुशलला फोन करून पाहते. आता इकडे विशाखा गिरिजाकडे येते आणि तिला म्हणते, तुला शेला हवा आहे ना, मी घेऊन देते तुला. आणि तितक्यात तिच्या हातातून ती कुशलने दिलेली बाटली खाली पडते. गिरिजा विचारते, विशाखा तुला काय झालं आहे आणि ही बाटली कसली आहे. विशाखा तिला खोटं सांगते, अगं काही नाही, अत्तराची बाटली आहे ती. तेव्हाच खरा गिरिजाला संशय आलेला असतो, पण ती ठीक आहे असं म्हणते. विशाखा तिला म्हणते, अगं लग्नाच्या अगोदर आईवडिलांचा आशीर्वाद घ्यायला हवा ना, मग आपण आशीर्वाद घ्यायला जाऊयात का. सायली वासंती म्हणतात की आता या वेळेला कुठं, आता दत्तू शेठ येतीलच ना, तेव्हा त्यांच्या पाया पडशीलच. पण गिरिजा म्हणते, नको, आता विशाखाने शब्द काढलायस ना, मग मी मंदिरात जाऊन येते, आईच्याही पाया पडून येते. सायली म्हणते, मग मीही तुझ्यासोबत येते. विशाखा म्हणते की कशाला, पण सायली तिचं काही ऐकत नाही आणि ती देखील त्यांच्या दोघींसोबत बाहेर जाते. आता प्रिया उर्वशीला येऊन सांगते की दोघीजणीच गेल्या नाही आहेत, तर सायलीसुद्धा गेली आहे. उर्वशी म्हणते, ही सायली प्रत्येक वेळी मध्ये मध्ये करतेच हां, कुशलला कळवायला पाहिजे, म्हणजे तो तसं तयारीमध्ये राहील. आणि मग ती फोन लावून कुशलला सगळं काही सांगून देते. आता इकडे रुद्र अर्जुनशी बोलत असतो, मात्र अर्जुनचं लक्ष दुसरीकडेच असतं. त्याच्या डोक्यामध्ये महिपतचे विचार घोळत असतात. तेव्हा रुद्र त्याला विचारतो की तू कसला विचार करतोय. अर्जुन सांगतो, काही नाही रे, पण तू मला एक सांग, या लग्नाला कोण कोण येणार आहे त्यांची लिस्ट असेल ना तुझ्याकडे. रुद्र म्हणतो, माझ्याचकडे आहे, थांब मी तुला लगेच फॉरवर्ड करतो. आता अर्जुन जेव्हा ती लिस्ट पाहतो त्यामध्ये आबासाहेब जाधव यांचं नावच नसतं. तेव्हा अर्जुन आणि रुद्र दोघेही शंका व्यक्त करतात. रुद्र म्हणतो, अरे ते गेले असतील बहुतेक दिल्लीला वगैरे, आमदार आहेत ना, आलं असेल त्यांना काही काम. आता इकडे गिरिजा, विशाखा आणि सायली तिघेही देवीच्या मंदिरामध्ये येतात. तेव्हा गिरिजा सायलीला सांगते, इथे असते माझी आई, लहानपणी मी आईसोबत इथेच यायचे आणि इथेच मी पहिल्यांदा आई हे नाव कोरलं आहे. मला काहीही वाटलं ना तरीसुद्धा मी इथेच येते. आता गिरिजा खूप इमोशनल झालेली असते. सायलीलासुद्धा तिचं बोलणं ऐकून खूप छान वाटत असतं. ती तिच्या आईसोबत किती कनेक्ट आहे, तिच्या आईच्या किती आठवणी आहेत हे पाहून तिला खूप छान वाटत असतं. पण तितक्यात जोगतीन आणि पोतराज तिला जाताना दिसतात. तिला मनामध्ये शंका येते की याला कुठेतरी पाहिलं आहे मी नक्की, पण कुठे. आणि मग तिच्या मनामध्ये विचार येतो, म्हणून ती त्यांच्या पाठीमागे जाऊ लागते. आता जसं जसं तो पोतराज पुढे जातो तसं सायली त्यांच्या पाठीमागे जाऊ लागते. आता इकडे मंदिरामध्ये विशाखा आणि गिरिजा दोघीच जणी असतात. गिरिजा हात जोडून नमस्कार करत असते, तिचे डोळे बंद असतात. तेव्हा विशाखा लगेच ती छोटी बॉटल काढते. गिरिजा म्हणते, अगं कर ना, तुला काय करायचं आहे ते, तू ज्या कामासाठी इथं मला घेऊन आली आहेस ना तेच कर, काय करणार आहेस, मला बेशुद्ध करशील ना. तेव्हा विशाखा खूपच घाबरते, हिला या सगळ्याचा कसा अंदाज लागला असा विचार करते. तेव्हा गिरिजा म्हणते, विशाखा मला माहिती आहे तू जे काही करतेस ना ते स्वतःच्या मर्जीने अजिबात करत नाही आहेस. तेव्हा विशाखा तिला सगळं घडलेला प्रकार सांगते. कुशलने तिच्यासोबत काय काय केलं हे देखील सांगते. गिरिजा आता प्रचंड चिडते. तू काळजी करू नकोस, आपण ना त्या कुशलला चांगलीच अद्दल घडवू असं ती म्हणते. पण तितक्यात कुशलचे गुंड तिथं येतात. ते एकमेकांना म्हणतात, उचला रे यांना, चला. तेव्हा गिरिजा त्यांना चांगलीच धमकावते, उचलायची काही गरज नाही हा, मी स्वतःहून तुमच्याबरोबर येते, चला. आता विशाखा म्हणते, अगं गिरिजा तू काय करतेस तू. गिरिजा म्हणते, तू माझी मैत्रीण आहेस ना, मी तुला कुठल्याही संकटामध्ये पाहू नाही शकत, चल तू बघूयात आपण काय होतं ते. आता गिरिजा फार हुशारीने तिच्या हातातील एक बांगडी तिथं टाकते आणि ज्या रस्त्याने ती जाते त्या रस्त्याने ती प्रत्येक ठिकाणी तिची एक एक दागिना, एक एक बांगडी ती टाकत जाते, जेणेकरून तिला शोधायला कोणी येईल तेव्हा या बांगड्यांचा माग घेत ते बरोबर तिच्यापर्यंत पोहोचतील. आता इकडे नागेश्वर म्हणतो, चला सुनबाईंना बोलून आणा,
लवकर मुहूर्ताची वेळ जवळ येते तेव्हा वासंती तिच्या रूममध्ये जाते. तिथे गिरिजा नसते, मात्र तिला तिथे एक चिठ्ठी सापडते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की मला रुद्रसोबत लग्न करायचं नाही आहे. हे लग्न मी माझ्या मनाविरुद्ध करत होते, म्हणून मी हे घर सोडून जाते आहे. प्लीज मला शोधण्याचा प्रयत्न करू नका गिरिजा. आता ही चिठ्ठी पाहिल्यानंतर वासंती खूपच घाबरते. ती खाली जाते आणि नागेश्वरला ती चिठ्ठी दाखवते. नागेश्वर ती चिठ्ठी रुद्रला दाखवतो. रुद्रला आणि सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. मात्र रुद्रचा त्या चिठ्ठीवरती विश्वासच नसतो. गिरिजा असं काही करेल याच्यावरती त्याचा अजिबात विश्वास नसतो. नागेश्वर रागातच म्हणतो, आम्हाला धोका दिला आहे त्या मुलीने. आता ती पाताळात जरी असेल ना तरीसुद्धा आम्ही तिला तिथून शोधून काढूच. तो प्रचंड संतापलेला असतो. उर्वशी त्याच्यामध्ये तेल घालायला असतेच. प्रिया देखील असते. प्रिया म्हणते, हे काय वागणं झालं? तिला जर जायचंच होतं तर मग आधीच जायचं ना. एवढे सगळे विधी सोहळे होईपर्यंत कशाला थांबायचं? आणि अशा ऐन वेळेला निघून गेली आहे ते. उर्वशीसुद्धा म्हणते, बरोबर आहे दादासाहेब, मी तुम्हाला अगोदरपासून सांगत होते ही मुलगी काही आपल्या लायकीची नाही आहे. तरीसुद्धा तुम्ही माझं काहीच ऐकलं नाही. आता तरी डोळे उघडा. मांडव आहे, रुद्र तयार आहे. आता फक्त लग्न तर होणार, फक्त गिरिजाच्या ऐवजी माझ्या आवडीच्या पसंतीच्या मुलीसंग, म्हणजेच सावीसोबत. आता हा गोंधळ सगळा रुद्र फक्त ऐकत असतो. इकडे जंगलामध्ये जेव्हा गिरिजा येते त्यावेळेस कुशल तिची तिथे वाटच पाहत असतो. त्याने तिथं लग्नाचा मंडप देखील उभा केलेला असतो. गिरिजा त्याला म्हणते, हे तुझं काय वागणं रे? सगळे हद्द पार केले आहेस तू. नालायकपणाचा कळस गाठला आहेस तू. अगोदर ते मोबाईलमधले फोटो दाखव, डिलीट करून टाकते, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. कुशल म्हणतो, अगं ती गाठ बांधायसाठीच तुला इथं बोलवलं आहे. गिरिजा म्हणते, लाज नाही वाटत का तुला? तेव्हा कुशल म्हणतो, तुला लाज नाही वाटली का त्या घोरपड्याच्या पोरासोबत गावभर हिंडताना? अगोदरच माझ्याशी लग्न केलं असतं ना तेवढं सगळं झालंच नसतं. पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे. लग्न तर माझंच होणार तुझ्याशी. एकदा का मुहूर्तावरती लग्न झालं आणि तू माझी बायको झालीस की मी आपोआपच ते सगळे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करूनच टाकेल ना. तेव्हा गिरिजा त्याच्या हातातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करते, मात्र तो काही मोबाईल सोडत नाही आणि तिलाच ढकलून देतो. आता गिरिजा त्यांच्याच एका माणसाच्या हातातून कोयता घेते आणि तो चक्क कुशलवरती उगारते. त्याला धमकावून ती त्याच्याकडून मोबाईल घेत असते, मात्र तिच्या हातातून कोयता तो व्यक्ती लगेच हिसकावून घेतो. गिरिजा रागातच एक सणसणीत कुशलच्या कानामागे ओढते. आता कुशल चिडतो आणि तिचे दोन्हीही हात बांधतो. इकडे सायली विचार करते की या व्यक्तीचा पाठलाग आपण नंतर करू, अगोदर गिरिजाकडे बघायला पाहिजे. म्हणून ती पुन्हा मंदिरात येते. आता त्या ठिकाणी गिरिजा नसते. तिला असं वाटतं की या दोघीही घरी गेल्या. ती परत फिरणार तितक्यात तिची नजर गिरिजाच्या बांगडीकडे जाते, जी की तिने खाली टाकलेली असते. आणि सायलीला पुढे जाऊन पुन्हा दुसरी बांगडी सापडते. मग ती विचार करते की नेमकी या बांगड्या अशा का पडल्यात, का जाणून बुजून तिने खाली टाकल्यात. मग ती प्रत्येक बांगडीचं माग घेत जंगलाच्या दिशेने जाते. इकडे उर्वशी म्हणते, आता काय करायचं दादासाहेब? एकच पर्याय आहे. सावीशी रुद्रचं लग्न करायला हवं. रुद्रने तसा मला शब्द दिला होता की तो गिरिजा जर इथून लग्नातून पळून गेली तर सावीशी तो लग्न करायला तयार आहे. तेव्हा सावी लगेच रुद्रजवळ येऊन उभी राहते, त्याचा हात धरते. मात्र रुद्र तिचा हात झटकवून देतो आणि म्हणतो की दूर हो माझ्यापासून. त्याच्या आत्याला म्हणतो, अजून भरपूर वेळ आहे, मुहूर्त अजून जवळ नाही आला. उर्वशी म्हणते, तुला समजत कसं नाही आहे? ती तुला धोका देऊन इथून पळून गेली आहे. रुद्र तिला म्हणतो, आत्या माझा या सगळ्यावरती अजिबात विश्वास नाही. गिरिजा असं करणं शक्यच नाही. नक्कीच काहीतरी कारण आहे म्हणून त्या इथून निघून गेल्या आहेत. नागेश्वर म्हणतो, निघून गेल्या का त्यांना कुणी इथून जायला भाग पाडलं? आणि तो दत्तूला म्हणतो, काय दत्तू शेठ, काय केलं ह्या तुमच्या पोरीने? बघा तरी, आमची सगळी शोभा झाली आहे गावासमोर. तेव्हा दत्तू म्हणतो, अहो माझी गिरिजा असं कधीच करणार नाही हो. नेमकी काय झालं आहे काहीच कळायला मार्ग नाही. रुद्र म्हणतो, माझा गिरिजावरती पूर्ण विश्वास आहे आणि या चिठ्ठीवरती अजिबात विश्वास ठेवणार नाही आहे मी. आता इकडे अर्जुन आउट हाऊसच्या तिथे महिपतचा पत्ता शोधण्यासाठी आलेला असतो. बाहेरून कुलूप असतं, पण आतमध्ये कोणीतरी आहे असं त्याला वाटतं, कारण त्याला तिथे आतमध्ये सावली दिसते. तो आता आतमध्ये डोकावणार तितक्यात कल्पना त्याला कॉल करून सांगते की सायली आणि गिरिजा दोघीही गायब आहेत. मग तो घाईघाई
तिथून निघतो. आता नेमकी प्रियासुद्धा आवठावच्या दिशेने आलेली असते आणि ती विचार करते की अर्जुनलासुद्धा संशय आला आहे महिपतचा, म्हणजे नक्की महिपत इथेच आहे. आता नागोबाला बोलवून घ्यायची वेळ झाली. ती लगेच नागराजला कॉल करून सांगते की महिपत 100% इथेच आहे. तुमची एंट्री होण्याची वेळ आली आहे, या लगेच इकडे. आता अर्जुनला तितक्यात सायलीचा मेसेज आलेला असतो. तो घाईघाई रुद्रकडे जातो आणि त्याला सांगतो की गिरिजाचा जीव धोक्यात आहे, आपल्याला लगेच निघायला हवं. आणि तो उर्वशीलाही सांगतो की जर गिरिजा इथं टायमात आली नाही तर तुम्ही या सायलीसंग रुद्रचं लग्न लावून द्या, पण जर गिरिजा वेळात आली नाही तर. तेव्हा पुन्हा अर्जुनचा फोन वाजतो. तो रुद्रला सांगतो की रुद्र चल पटकनी, आता आपल्याला गिरिजाचं फायनल लोकेशन सापडलेलं आहे. रुद्र लगेच तिथून घाईघाईने निघायला लागतो. मात्र उर्वशी त्याला अडवते. रुद्र, तुझ्या अंगाला हळद लागली आहे, तू कुठेही जाणार नाहीस. माझंसुद्धा ऐकणार नाहीस का तू? तेव्हा रुद्र म्हणतो आज मी कोणाचंच ऐकणार नाही. तेव्हा लगेच अर्जुन आणि रुद्र तिथून निघून जातात आणि सायलीला येऊन भेटतात. सायली सांगते या ठिकाणी मला शेवटची बांगडी सापडली आहे आणि हा रस्ता तर जंगलाकडे जातो, म्हणजे गिरिजा नक्कीच जंगलाच्या दिशेने गेली आहे. अर्जुन आणि रुद्र दोघेही आतमध्ये जातात आणि सायली लगेच पोलिसांना कॉल करून कळवते. आता दोघेही जंगलाच्या आतमध्ये जातात. तेव्हा कुशल जबरदस्तीने गिरिजाशी लग्न करत असतो. तिला ओढत नेऊन तो फेरे पूर्ण करत असतो. तितक्यात रुद्र आणि अर्जुन तिथे येतात आणि एकेका गुंडाला चांगला चोप देऊ लागतात. त्या दोघांनाही तिथे पाहून गिरिजाला खूप धीर येतो. आता रुद्र कुशलला चांगलाच बडवतो आणि माझ्या बायकोपासून दूर राहायचं, समजलं ना, असं म्हणून त्याला चांगलाच समज देतो. सगळे गुंड तसेच खाली पडलेले असतात. तेव्हा गिरिजा पळत येऊन रुद्रला मिठी मारते. रुद्रसुद्धा तिला अतिशय प्रेमाने जवळ करतो. गिरिजा पुन्हा बाजूला होते आणि त्याला सांगते की त्याच्या मोबाईलमध्ये विशाखाचे अश्लील फोटो आहेत. तेव्हा रुद्र त्याचा मोबाईल घेऊन ते सगळे फोटो डिलीट करून टाकतो. तितक्यात सायली पण तिथं येते आणि गिरिजा सायलीला मिठी मारते. तर प्रेक्षकांनो, आता रुद्र आणि गिरिजाचं लग्न कसं होणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. यासाठी या व्हिडिओचा उर्वरित भाग पाहायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.